नमस्कार, मी अमृता आकाश. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. आज आपण 10वी परीक्षेनंतर पुढे काय या विषयावर माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत प्राध्यापक डॉक्टर एस सोनावणे सर. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण सरांची ओळख करून घेऊयात. प्राध्यापक डॉक्टर एस सोनावणे सर हे गरुड झेप अकॅडमीचे संस्थापक आहेत. गरुड झेपच्या महाराष्ट्रभर छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, नाशिक, पुणे या शहरात भव्य शाखा असून सध्या गरुड झेपमध्ये 4 ते 5 हजार विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. गरुड झेप अकॅडमीच्या माध्यमातून जवळपास 5,000 पेक्षा अधिक विद्यार्थी हे विविध सरकारी नोकरीत दाखल झालेत. गरुड झेप अकॅडमीचा 19 एकर परिसरात मैदानी लेखी तयारीसह भव्य अभ्यासिका, हॉस्टेल, कॅन्टीन, जिम, शॉपिंग मॉल यासह अनेक सुविधा असून अनुभवी शिक्षक वृंद देखील त्यांच्याकडे आहेत. तर सर, 10वीचा नुकताच निकाल लागलाय आणि या निकालानंतर विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये देखील करिअर करायचं असतं, तर याबद्दल विद्यार्थ्यांना काय सांगाल? 10वी उत्तीर्ण होणं म्हणजे विद्यार्थ्याच्या जीवनातील पहिली पायरी असते. शिक्षणामध्ये त्या ठिकाणी त्याने काय केलंय ते दाखवणारी. खरंच आज ज्या विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी निकाल लागलेला आहे, 10वी उत्तीर्ण झालेले आहेत, त्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन. विद्यार्थी मित्रांनो आणि पालक या दोघांसाठी हा दिवस आनंदाचाच असतो. 10वी नंतर विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, खऱ्या शिक्षणाची सुरुवात यानंतर होते. 10वी नंतर जीवनामध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या क्षेत्रात जायचं आहे, कोणते क्षेत्र आपण निवडू शकतो याची सुरुवात 10वी नंतरच होते. तर 10वीच्या विद्यार्थ्यांना मी एकच सांगेल, 10वी नंतर NDA मध्ये जाण्यासाठी एक चांगला सुवर्ण संधी तुमच्याकडे असते. कमी वयामध्ये अधिकारी बनण्यासाठी, अधिकारी बनून आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी NDAचा पर्याय आपण त्या ठिकाणी निवडू शकतात. NDAची तयारी करणं म्हणजेच UPSC परीक्षेची तयारी करणं. आणि जर आपण UPSC परीक्षेची तयारी करतोय तर आपण त्या ठिकाणी भारतातील कुठल्याही क्षेत्रातील स्पर्धा परीक्षा देऊ शकतो. NDAची तयारी करणारा विद्यार्थी ही ऑफिसर पदाची जेव्हा तयारी विद्यार्थी करतो तेव्हा कुठल्याही परीक्षा त्यांच्या समोर असतील, सरकारी नोकरीची आलेली कुठलीही संधी विद्यार्थी सोडू शकत नाही. कमी वयामध्ये म्हणजे वयाच्या 16 वर्षानंतर या स्पर्धा परीक्षेला सुरुवात होते आणि 12वी पर्यंत आपली स्पर्धा परीक्षेची तयारी पूर्ण होऊन 12वी नंतर NDA मध्ये आपण अधिकारी त्या ठिकाणी बनू शकतो. जे विद्यार्थी NDA साईटला जाऊ शकत नाही, मग ते स्पर्धा परीक्षेत येता येत नाही का? तर येतं. त्यानंतर आपल्याला नेव्ही असेल, एअरफोर्स असेल, बाकीच्या स्पर्धा परीक्षा असेल, केंद्र शासनाच्या जागा असतील, राज्य शासनाच्या जागा असतील, या संपूर्ण ठिकाणी 11वी 12वी करता त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा करता येते. म्हणजे 10वीच्या विद्यार्थ्यांना मी सांगेल, कमी वयामध्ये सरकारी नोकरी मिळवण्याचा एकमेव मार्ग स्पर्धा परीक्षा आणि त्यासोबत 11वी 12वी हाच आहे. अगदीच. मात्र विद्यार्थ्यांना असाही प्रश्न असतो की स्पर्धा परीक्षेची तयारी नेमकी आम्ही कोणत्या वयापासून करावी, तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना काय सांगा? ज्यावेळेस स्पर्धा परीक्षा येते तेव्हा मी नेहमीच एकच बोलत आलेलो आहे की वयाच्या 16व्या वर्षी जर स्पर्धा परीक्षेची तयारीला सुरुवात केली तर तो विद्यार्थी सक्सेस होतो, तो टिकतो आणि त्यातून काहीतरी त्याला हातामध्ये भेटतं. कारण असं आहे, 10वी नंतर वय 16 असतं आणि विद्यार्थी 11वी 12वी करत स्पर्धा परीक्षा करतोय. म्हणजे 2 वर्ष आपले त्या ठिकाणी वाचतात. आपण 2 वर्ष जास्तीची तयारी करू शकतो आणि स्पर्धा परीक्षेत यश येतं. आपण जेव्हा UPSC लेवलच्या परीक्षांचा विचार करतो तेव्हा 10वी पासून जे विद्यार्थी तयारी करतात तेच यशस्वी होतात. ग्रॅज्युएशन केल्यानंतरचे विद्यार्थी यशस्वी होऊ शकत नाही, कारण त्यांना वेळ कमी पडतो. म्हणजे स्पर्धा परीक्षेत येण्याचं खरं वय जर कोणतं असेल तर 11वी 12वी करत स्पर्धा परीक्षा करणं हेच आहेत. मग ती परीक्षा MPSCची असेल, UPSCची असेल, NDAची असेल, CDAची परीक्षा असेल, म्हणजे अधिकारी बनण्याच्या संपूर्ण परीक्षा असतील, या वयामध्येच घडतात. जर आपण 12वी नंतर सुरुवात केली तर आपण त्या ठिकाणी क्लास 1 सुपर क्लास 1 दर्जाच्या ज्या परीक्षा असतात त्या जाऊच असं होत नाही. पण 10वीचे विद्यार्थी सहज पद्धतीने त्या परीक्षा क्रॅक करतात, त्या परीक्षेला सामोरे जातात आणि त्यात यश सुद्धा मिळवतात. अगदीच. आणि यानंतर नेव्हीचा जर आपण विचार केला तर नेव्ही असेल, SSR असेल, MR या एक्झाम असतील, तर यामध्ये देखील मुली अभ्यास करू शकतात का आणि स्वतःचं करिअर स्पर्धा परीक्षेमध्ये नेमकं कसं घडवू शकतात? 10वी नंतरचे संपूर्ण विद्यार्थी, जे मुलं असतील की मुली,
ह्या दोघेही नेव्हीमध्ये MR SSR या पदावरती जाऊ शकतात. एअर फोर्समध्ये S ग्रुप Y ग्रुप या पदावरती जाऊ शकतात. आर्मीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी टेक्निकल क्लर्क नर्सिंग असिस्टंट या पदावरती जाता येतं. विद्यार्थी आणि विद्यार्थिनी दोघांसाठी 10वी नंतर कमी वयामध्ये जर नोकरी मिळवणारा मार्ग कोणता असेल तो MR SSR या परीक्षा असतात आणि त्या 10वी नंतर सुरुवात होतात. म्हणून या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना कमी वयात जाता येतं. तसेच मी विद्यार्थ्यांना एक सांगेल की 11वी 12वी करत असताना तुम्हाला कुठल्याही स्पर्धा परीक्षा देता येतात. कमी वयाच्याही परीक्षा या वेळेमध्ये देता येतात. अगदीच. मात्र 10वी नंतर विद्यार्थ्यांना जेव्हा महाविद्यालयात जायचं असतं तेव्हा आर्ट्स, कॉमर्स की सायन्स असाही प्रश्न त्यांच्या समोर असतो. अशा विद्यार्थ्यांना काय सांगाल? ज्या वेळेस महाविद्यालयीन शिक्षण घ्यायचं हा आपला प्रश्न त्या ठिकाणी असणं साहजिक आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक नक्की सांगेल, जर आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये सर्व क्षेत्रात जायचं असेल, म्हणजे नेव्हीमध्ये जायचं असेल, एअरफोर्समध्ये जायचं असेल, तर आपल्याला सायन्स शाखा म्हणजे विज्ञान शाखेतून त्या ठिकाणी प्रवेश घ्यावा लागतो. 11वी 12वी करत स्पर्धा परीक्षा करावी लागते, म्हणजे आपण NDA मधील तिन्ही क्षेत्रामध्ये जाऊ शकतो. तसेच जर आपण त्या ठिकाणी विज्ञान शाखेतून शिक्षण घेतलं तर नेव्ही आणि एअरफोर्समध्येही आपल्याला त्या ठिकाणी असंख्य पदापर्यंत पोहोचता येतं. जर आपण कला शाखा म्हणजेच त्या ठिकाणी आर्ट्स मधून शिक्षण घेतलं तर आपण फक्त आर्मीमध्ये आणि बाकीच्या संपूर्ण स्पर्धा परीक्षा देऊ शकतो, ज्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या असतील किंवा स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या संपूर्ण परीक्षा देता येतात. आणि वाणिज्य शाखेचा जर विचार केला तरीला आपल्याला स्पर्धा परीक्षा देता येतात, फक्त नेव्ही आणि एअरफोर्समध्ये आपल्याला जाता येत नाही. म्हणजेच 11वी 12वी करत विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा जर केली तर नक्कीच 11वी 12वी जेव्हा उत्तीर्ण होतात तेव्हा त्यांच्या हातामध्ये नक्कीच एक जॉब असतो किंवा त्यानंतर एका वर्षाच्या आत त्या ठिकाणी जॉब मिळू शकतो. अगदीच. मात्र आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स यामध्ये विद्यार्थ्यांना करिअर करायचं असेल तर 10वी नंतर त्यांनी नेमकी कशी तयारी करायला हवी? ज्यावेळेस विद्यार्थी तयारीला सुरुवात करतो तेव्हा एक गोष्ट असते की मला शिक्षण घ्यायचं आहे आणि शिक्षणासोबत स्पर्धा परीक्षा करायची आहे. 11वी 12वी करत असताना स्पर्धा परीक्षेची तयारी करणं हा संपूर्णतः त्या ठिकाणी एक घेतलेला निर्णय आपलं आयुष्य बदलू शकतो. कारण आयुष्यामध्ये आपल्याला कुठल्या तरी क्षेत्रामध्ये स्वतःच्या पायावरती उभं राहावं लागतं. विद्यार्थ्यांना आईवडिलांच्या अपेक्षा, स्वतःच्या अपेक्षा ह्या पूर्ण करण्यासाठी एक सरकारी नोकरी त्या ठिकाणी पूर्ण त्याचे स्वप्न पूर्ण करू शकते. म्हणून 10वी नंतर या दोन्ही क्षेत्रामध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा शिक्षण चालू असतं, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेची तयारी चालू असते आणि 12वीची त्या ठिकाणी चांगली टक्केवारी घेऊन सुद्धा आपण त्या ठिकाणी बाहेर पडतो. फक्त टक्केवारी आपल्या हातात नसते तर आपल्या हातात सरकारी नोकरी असते. म्हणून मी विद्यार्थी मित्रांना नेहमीच एक सांगत आलोय, वयाच्या 16व्या वर्षी स्पर्धा परीक्षेची सुरुवात करा. म्हणजेच आपल्या हातामध्ये कुठल्याही क्षणी कुठल्याही परीक्षेला सामोरे जाण्याची क्षमता निर्माण होते. जे विद्यार्थी 10वी नंतर परीक्षेची सुरुवात करतात स्पर्धा परीक्षेची ते UPSC आणि MPSC मध्ये सर्वात जास्त सक्सेस असतात. मोठ्या पदापर्यंत पोहोचणारे विद्यार्थी 10वी नंतर सुरुवात केलेलेच असतात. आणि जर NDA मध्ये तयारी करणारे विद्यार्थी असतील, NDA मध्ये कदाचित 1-2 मार्काने त्यांचा नंबर कटत असेल किंवा कमी पडत असतील तर पुढे त्यांना CDSच्या माध्यमातून त्याच पदापर्यंत पोहोचता येतं आणि ती नोकरी सुद्धा मिळवता येते. अगदीच. मात्र ज्या विद्यार्थ्यांनी ठरवलंय की डिफेन्स सर्व्हिसेस मध्ये आम्हाला जायचंय तर अशा विद्यार्थ्यांनी देखील काय तयारी करणं अपेक्षित आहे? ज्या वेळेस डिफेन्स क्षेत्राचा आपण विचार करतो, डिफेन्स मध्ये खूप काही त्या ठिकाणी वेगवेगळे पद आहेत. आपण साधा त्या ठिकाणी क्लास 3 पासून जर विचार केला तर BSF असेल, CISF असेल, ITBP असेल, आसाम रायफल असेल यासारखे पद, त्यानंतर महाराष्ट्र पोलीस, जेल पोलीस, दारूबंदी पोलीस, स्टेट गव्हर्नमेंटचे पद हे त्यांचा समावेश होतो. आपण वरच्या लेवलचा जर विचार केला तर नेव्ही मध्ये सुद्धा MR SSR या पदापर्यंत विद्यार्थ्यांना जाता येतं. तसेच एअरफोर्स मध्ये S ग्रुप, Y ग्रुप या पदाला त्या ठिकाणी जाता येतं. जर याच्यापेक्षा आपण पुढचा विचार करतोय तर NDAच्या माध्यमातून त्या ठिकाणी आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचा अधिकारी म्हणून विद्यार्थी जातात आणि जाणंच खूप सोपं आहे. फक्त काय होत आहे की विद्यार्थ्याच्या मनामध्ये NDAच्या बाबतीमध्ये कुठेतरी भीती घातल्या जाते की ते सोपं नाही आहे, रिझल्टचं प्रमाण कमी असतं. जेव्हा दुसरा विद्यार्थी जो करतोय त्याला भेटतोय त्याच्या मनातील कन्सेप्ट लक्षात येतात. कारण 2 वर्षात
वर्षामध्ये 3 वर्षामध्ये हा अभ्यासक्रम आपल्याला पूर्ण करावा लागतो. तर 3 वर्षामध्ये घडतं विद्यार्थ्यासोबत काय की त्याला वेगवेगळ्या टप्प्यांनी परीक्षेची तयारी करावी लागते आणि ती जर योग्य रीतीने केली तर माझ्या मते मी बघितलेला अनुभव आणि त्या ठिकाणी झालेले विद्यार्थ्यांचा सक्सेस रेशो बघितला तर एनडीएची करणारे विद्यार्थी कुठल्याही क्षेत्रामध्ये सक्सेस झालेले आहेत. त्यांनी स्वतःला यश संपादित केलंय. मग ते कुठल्याही परीक्षेच्या माध्यमातून त्यांनी सरकारी नोकरी मिळवली हे मी बघितलेलं आहे. अगदीच. मात्र अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक न्यूनगंड असतो की माझी उंची कमी आहे किंवा मला मार्क कमी मिळाले आणि असे विद्यार्थी घाबरतात मग पुढे जाण्यासाठी. त्यांना देखील तुम्ही काय सल्ला द्याल? खरं तर 10वी झालेला विद्यार्थी याचं वय पूर्ण झालेलं नसतंच. 10वी झालेल्या विद्यार्थ्यांचं वय असेल 16 वर्ष पूर्ण होतात किंवा त्या ठिकाणी पूर्ण होण्यासाठी काही दिवस बाकी असतात. हे विद्यार्थ्यांचं वय वाढण्यासाठी किमान 2 ते 2.5 वर्षाचा कालावधी त्यांच्याकडे असतो. वयाची वाढ 18 वर्ष ते 20 वर्षापर्यंत नक्कीच त्या ठिकाणी उंची वाढते आणि वयानुसार उंची त्या ठिकाणी वाढत चालते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरायचं नसतं आणि काही पदं अशी असतात की त्यांना उंची नसतेच. आपण नेव्ही, एअरफोर्स आणि आर्मीचा विचार केला तर आपल्याला उंची लागते आणि त्या उंचीचे काही नियम आहेत. त्या नियमामध्ये जर आपण बसत असतो आपण परीक्षा देता येतात. ज्या विद्यार्थ्यांचे वय म्हणजे उंची बसत नाही त्यांनी वाढवण्यासाठी प्रयत्न करावा आणि स्पर्धा परीक्षेमध्ये त्या पद्धतीने मैदानी चाचणी केली तर नक्कीच उंची वाढते. नाही वाढली तर काय तर अशा काही परीक्षा असतात, रेल्वे विभाग असेल, पोस्ट ऑफिस असेल, बाकीच्या एमपीएससीच्या परीक्षा असेल, इथं उंची ग्राह्य धरल्या जात नाही. त्या ठिकाणी आपल्याला जाता येतं. म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उंची नसणारे विद्यार्थी सुद्धा सरकारी नोकरीला लागतात आणि लागलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नाराज व्हायचं कारण नाही आहे. उंची हा एक वेगळ्या प्रकारचा भाग आहे. अगदीच. मात्र 10वी नंतर अगदी 2 वर्षामध्ये विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळवायची आहे, विद्यार्थ्यांचे हे स्वप्न आहे, ते नेमकं स्वप्न विद्यार्थी कसं पूर्ण करू शकतात? खरं तर 2 वर्षात सरकारी नोकरी मिळते का या प्रश्नाचं उत्तर आहे हो, मिळू शकते. फक्त 2 पद्धतीने. एक नेव्ही आणि एअरफोर्स मध्ये कमी वयाच्या नोकऱ्या असतात तिथेच. आणि जर त्याही पलीकडे आपण विचार केला तर कमी वयामध्ये नोकरी मिळणारे हे मार्ग सोडले तर आज तुम्ही 10वी नंतर तयारी करताय याचा फायदा असा असतो की 11वी 12वी संपल्यानंतर आपल्या हातात वयाचे 18 वर्ष कंप्लीट होतात आणि 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण सरकारी नोकरीचे मार्ग मोकळे होतात. म्हणजे वयाच्या 18 ते 19 मध्ये आपल्या हातात नोकरी असते म्हणजे असतेच. म्हणून विद्यार्थ्यांना नेहमीच सांगण्यात येतं की 10वी पासून सुरुवात करा. 2 वर्षात सरकारी नोकरी मिळू शकते जर चांगली तयारी केली तर. पण ती कमी वयाची नोकऱ्या फक्त 2च असतात नेव्ही एअरफोर्स मध्ये. पण बाकीमध्ये तुम्हाला वयाच्या 18 वर्ष जशी 12वी तुमची पूर्ण होते आणि इकडे तुम्ही परीक्षा देतात त्यातून निकाल येतो. मी असे असंख्य विद्यार्थी बघितले आहेत 12वीचा निकाल हातात आहे आणि तिकडे काही 6 महिन्याच्या आत त्यांच्या हातामध्ये पोस्ट आहेत, ते ट्रेनिंग सेंटरला गेलेले आहेत. या पद्धतीने जाता येतं. आणि एनडीएचे विद्यार्थी जे असतात जी अधिकारी पदाची परीक्षा यूपीएससीच्या माध्यमातून ते तर 12वी चालू असतानाच परीक्षा देता येते. म्हणजे 12वीला तुम्ही शिकताय आणि एनडीएची परीक्षा देताय हे त्या ठिकाणी घडतं. म्हणून एकदा स्पर्धा परीक्षा काय समजून घ्या. जर आपल्याला काही माहिती त्या ठिकाणी कमी पडत असेल नक्कीच वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन घ्या. जे अधिकारी आपल्याला भेटतात त्यांना विचारा मला एनडीए करायचंय, कशा पद्धतीने जाऊ शकतो, कुठे मी गेल्यानंतर माझे स्वप्न पूर्ण होतील. कारण ज्या उच्च दर्जांची विचार असणाऱ्या लोकच आपल्याला त्या ठिकाणी परिपूर्ण माहिती देऊ शकतात. आपण स्पर्धा परीक्षेबद्दल बोलतो तेव्हा कुठेतरी नॉर्मल पातळीवरती विचार करतो तेव्हा आपल्याला परिपूर्ण माहिती भेटत नाही. आपल्याला निगेटिव्ह करणाऱ्यांचे प्रमाण जास्त असतं. त्यापेक्षा मी करणार, मी घडणार या पद्धतीने जर आपण मोठ्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचलो किंवा योग्य मार्गदर्शकांपर्यंत पोहोचलो तर मला वाटतं एनडीए हा प्रकार नक्कीच त्या ठिकाणी अवघड नाही आहे. तसेच आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये जाणंही अवघड नाही आहे किंवा कुठली तरी एक सरकारी नोकरी मिळवणं अवघड नाही आहे. या माध्यमातून तुम्हाला तिथे पोहोचता येतं. अगदीच. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे 10वीचा निकाल लागलाय आणि त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीमध्ये जाऊन आपलं स्वप्न पूर्ण करायचंय त्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे. स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून गरुड झेप अकॅडमीच्या माध्यमातून तुम्ही तुमचं हे स्वप्न पूर्ण करू शकता. तर 10वी नंतर आणखीन कोणकोणत्या क्षेत्रामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहे याबद्दल आपण सरांकडून माहिती घेणारच आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपल्यासोबत आहेत प्राध्यापक एस सोनावणे सर. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही सांगितलं की 10वीचे विद्यार्थी यांनी जर तयारी केली, उत्तमरित्या अभ्यास केला तर सरकारी नोकरी ही त्यांना लागणारच आहे. मात्र सैन्य दलात आणि इतर विभागांमध्ये देखील मुली आता बाजी मारू शकतात का आणि मुलींसाठी देखील कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत? मी तर आनंदाने सांगू इच्छितो की आता मुली एनडीएचा अधिकारी म्हणून म्हणजे आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचा अधिकारी म्हणून जाऊ शकतात. कारण मागील 2 ते 3 वर्षामध्ये केंद्र शासनाने एनडीए मध्ये मुलींना त्या ठिकाणी प्राधान्याने संधी दिलेली आहे. एनडीएची तयारी आता मुली करू शकतात. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये आता मुलींना जाता येतं. 10वी नंतर आपण जर स्पर्धा परीक्षेच्या त्या प्रवाहात येत असेल तर आपल्याला एक मार्ग कधीच नसतो. असंख्य मार्गाने आपल्याला नोकरीची दारे त्या ठिकाणी ओपन होतात. कारण आपण फक्त 11वी 12वी करत नाहीये. आपण नेव्ही, एअरफोर्सची तयारी करू शकतो, एनडीएची तयारी करू शकतो, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या असंख्य परीक्षेची तयारी करू शकतो, बँकिंग लेवलच्या परीक्षेची तयारी करू शकतो. या माध्यमातून आपल्याला तिथे जाता येतं. मुलं आणि मुली 10वी नंतर म्हणजेच कॉलेजचं शिक्षण घेता घेता 11वी 12वी करता करता स्पर्धा परीक्षा करू शकतात आणि यशस्वी होतात. अगदीच सर, जसं तुम्ही सांगतायत की मुली देखील आता एनडीएची तयारी करू शकतात. मात्र आगामी काळात देखील वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या भरती होणार आहेत त्याबद्दल आपल्या विद्यार्थ्यांना काय सांगाल? खरं तर 10वी झालेले विद्यार्थी आगामी काळामध्ये येणाऱ्या परीक्षेबद्दल त्या ठिकाणी विचार करण्यापेक्षा मी तर त्यांना एक सांगेल की मला सरकारी नोकरी मिळवायची या उद्देशाने त्या ठिकाणी आपण जॉईन करणं गरजेचं आहे. अभ्यासक्रमाला सुरुवात करणं गरजेचं आहे. आपला वेळ जातोय. आपण परीक्षा झाल्या त्यानंतर निकालापर्यंत 3 ते 4 महिने आपले गेलेले असतात. आपण या वेळेमध्ये कुठेतरी अभ्यास करत नाहीये तर आपण प्रवाहात नसतो. मला वाटतं 10वी झालेल्या विद्यार्थ्यांनी लगेच नोकरी मिळेल या उद्देशाने स्पर्धा परीक्षा करणं योग्य नाही. आपल्याला 11वी 12वी पण करायची आहे, स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आणि हे लक्षात घ्यायचं आहे की वयाच्या 18व्या वर्षी माझ्या हातामध्ये चांगल्या लेवलचा जॉब मिळेल. जेव्हा आपण मोठ्या पदांचा विचार करतो तेव्हा ते पद मिळवण्यासाठी आपल्याला सुरुवात अगोदर करावी लागते आणि योग्य वेळी करावी लागते. म्हणजेच आता 10वीचा निकाल तुमच्या हातात आहेत. तुम्ही 10वी 11वी 12वी सोबत अकॅडमीमध्ये प्रवेश घेऊन किंवा त्या ठिकाणी प्रवेशासोबत मार्गदर्शन घेऊन जर तुम्ही योग्य तयारी केली तर एनडीएच्या माध्यमातून एक संधी तुम्हाला उपलब्ध होईल. त्याचबरोबर असंख्य संधी नेव्ही, एअरफोर्सच्या माध्यमातून असेल किंवा आर्मीच्या माध्यमातून असेल, डिफेन्स साईडच्या माध्यमातून असेल, केंद्र शासनाच्या नोकऱ्या असतील, राज्य शासनाच्या नोकऱ्या असतील, या माध्यमातून उपलब्ध होईल. जर आपण त्यामध्ये प्रावीण्य प्राप्त केलं तर एमपीएससीच्या माध्यमातून, एअरफोर्स म्हणजे यूपीएससीच्या माध्यमातून अधिकारी पदापर्यंतच्या परीक्षा सुद्धा आपण देऊ शकतो आणि ही सुरुवातच आपल्याला यशस्वी करत असते. म्हणून 10वी झालेल्या विद्यार्थ्यांना मी एकच सल्ला देईल की त्यांनी आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय करायचंय, कोणत्या क्षेत्रात पदार्पण करायचंय, कोणती नोकरी मिळवायची आहे यावरती ठाम राहणं गरजेचं आहे. आणि आपण जसे जसे पुढे जातोय त्या पद्धतीने आपले दार त्या ठिकाणी उघडत चालतात. आपल्याला असंख्य परीक्षा भेटतात. कारण योग्य मार्गदर्शक, योग्य नियोजन नक्कीच जीवनाला यशस्वी करत असतात. अगदीच. मात्र अनेक विद्यार्थ्यांनी, पालक हे निकालाची वाट पाहत होते आणि तो निकाल आता लागलाय. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी देखील हे स्वप्न पाहिलंय की आपला मुलगा, आपली मुलगी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करूनच पुढे गेली पाहिजे, त्यांना तुम्ही काय सांगाल? खरं तर त्या पालकांचं मी त्या ठिकाणी एकच सांगेल की आपल्या आयुष्यामध्ये आपले काहीतरी ध्येय असतात. आपण कुठल्या क्षेत्रात मुलाला गेलं पाहिजे किंवा मुलांनी स्वतः जर दाखवलंय की मला हे करायचं आहे किंवा काही पालकांचे स्वप्न असतात. 2 बाजू आहेत. पालकांची इच्छा असणं, मुलांची इच्छा असणं, दोघांमध्ये त्या ठिकाणी समन्वय असणं खूप गरजेचं आहे. कारण हा 2 वर्षाचा कालावधी पॉझिटिव्हपणे एक चांगल्या विचाराने जर घेतला तर नक्कीच विद्यार्थी सक्सेस झालेले त्या ठिकाणी बघायला मिळतात. स्पर्धा परीक्षेत येण्या अगोदर मी एक त्रिसूत्री आपल्याला सांगू इच्छितो की स्पर्धा परीक्षा कुठे करावी, कशी करावी आणि का करावी हे जर आपल्या लक्षात असेल तर स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्याचं प्रमाण सर्वात जास्त आहे. ज्या जिल्ह्यात, ज्या तालुक्यात आपण आहोत तेथील त्या ठिकाणी कलेक्टर असतील, डेप्युटी कलेक्टर असतील, तहसीलदार असतील, PSI असतील, PI असतील, DYSP असतील, SP, CP असतील, या मोठ्या अधिकाऱ्यांसोबत त्या ठिकाणी आपण जेव्हा भेटतो तेव्हा चर्चा करणं गरजेचं आहे की माझा मुलगा, माझी मुलगी या वयामध्ये शिक्षण घेते, तिने काय करायला पाहिजे.
चांगल्या व्यक्तीकडून, मोठ्या लेवलच्या त्या ठिकाणी अभ्यास करणाऱ्या, अभ्यासू व्यक्तिमत्व असणाऱ्या व्यक्तींना जर आपण भेटलो तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करणारे विचार ते आपल्याला देतात आणि त्यातून आपल्याला कळतं की मी कुठे जायला पाहिजे, कोणतं ऍडमिशन घ्यायला पाहिजे, काय करायला पाहिजे. कारण हे अधिकारीच बघत असतात की सर्वात जास्त विद्यार्थी रिझल्ट कुठून भेटलाय, कशा पद्धतीने नोकरीला विद्यार्थी लागले हे त्यांना माहीत असतं. आपण तेच विचार एक ग्रामीण भागातील जो विद्यार्थी शिकलेला नाही आहे किंवा जो व्यक्ती त्याने काही केलेलं नाही त्यांना जर विचारलं तर तो निगेटिव्ह बनवतो. पालकांना आणि विद्यार्थ्यांना निगेटिव्ह बनवण्याचं प्रमाण आज वाढलेलं आहे. त्या विद्यार्थ्यांनी स्वतः त्या ठिकाणी क्रिएटिव्ह राहून दुसऱ्याकडून चांगल्या पद्धतीची माहिती घेणं, यूट्यूबच्या माध्यमातून असेल, आपल्या चॅनलच्या माध्यमातून असेल, की योग्य मार्गदर्शन घेऊन स्पर्धा परीक्षेकडे येणं गरजेचं आहे. आणि जर आपण जेव्हा व्हिजिट करतात किंवा भेट देतात तेव्हा आपल्याला तेथील टीचर किंवा तेथील मागच्या वर्षीचे विद्यार्थी हे काय सांगतात, कशा पद्धतीने इथला प्लॅनिंग चालतो, हा कठीण काळ असतो विद्यार्थ्यांचा की मला डिसिजन घ्यायची, मला इंजिनिअरिंगला जायचंय, मला मेडिकलला जायचंय, मला डिफेन्स साईडला जायचंय, मला एनडीए करायचंय किंवा मला अजून काय करायचंय. तर हे सर्व एकदा बघा. त्यानंतर मागील काही वर्षामध्ये घडलेल्या विद्यार्थ्यांना एकदा भेटा. इंजिनिअरिंगला जायचं असेल तर इंजिनिअरिंग मधले काय काय ड्रॉबॅक्स आहे, काय प्लस पॉईंट आहे, काय कशात ते घडलं हे पण बघा. म्हणजे कुठलंही क्षेत्र निवडताना विद्यार्थ्यांनी जागरूक राहून त्या ठिकाणी निवडणं गरजेचं आहे. आणि मी पालकांना एक सल्ला देईल, आपल्या विद्यार्थ्यांना जर त्या ठिकाणी उंच झेप घ्यायची असेल किंवा त्या ठिकाणी त्यांची स्वप्न पूर्ण, एकदा नक्कीच आपण त्या ठिकाणी परिपूर्ण माहिती घ्या. ती कोणत्या लेवलला घ्यायची तुम्हाला मी त्या ठिकाणी सांगितलं. आणि अधिकारी वर्गातून आपल्याला जी माहिती मिळते ती सत्य त्या ठिकाणी खरी असते आणि त्यातूनच आपल्या विद्यार्थ्यांना भवितव्य घडत असतं. सरांनी सांगितल्याप्रमाणे जर 10वी नंतर तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा असेल आणि त्याविषयी जर तुम्हाला अधिक मार्गदर्शन हवं असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय. या नंबरवर संपर्क साधून तुम्ही याबद्दल अधिक माहिती घेऊ शकता आणि गरुड झेप अकॅडमीच्या माध्यमातून, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सरकारी नोकरीचं तुमचं स्वप्न देखील तुम्ही पूर्ण करू शकता. सर, आज तुम्ही ते आलात आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना इतकं महत्त्वाचं मार्गदर्शन केलं. तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. त्याचबरोबर गुरुकिल्ली यशाची या कार्यक्रमात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.